पनवेल पालिकेच्या स्मशानभूमीची दुरावस्था झाली। स्मशानभूमीमध्ये विधी कार्यक्रमासाठी पाणी नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। पिण्याच्या पाण्याचे फिल्टरही बंद असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या स्मशानभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई समोर आलेली आहे। आपण जर 2 दिवसापूर्वी पाहायला गेलात तर अंत्यविधीसाठी आलेल्या डेड बॉडीसाठी जी विधी असते त्यासाठी बिस्लरीचा वापर येथील जे नागरिक आहेत त्यांनी केलेला होता आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं असेल समोरचा जो फिल्टर आहे पिण्याचं पाणी त्याची देखील दुरावस्था झाली असून कोणत्याही प्रकारचं पाणी या ठिकाणी नळाला पाणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा फिल्टर पाण्यासाठी बंद असल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबत आता सध्या पावसाळ्यापूर्व कामांची तयारी ही महापालिकेतर्फे करण्यात येत असताना देखील आता कोणत्याही प्रकारची ही पूर्वतयारी नाही आहे। शेड आहे या ठिकाणी, कोणताही शेड हा उभारलेला नाही, ओपन स्पेस या ठिकाणी आहे। त्यामुळे जे लोक अंत्यविधीसाठी या ठिकाणी येतात त्यांना मात्र मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। एकीकडे पनवेल महानगरपालिका म्हणतात की आम्ही पावसाळ्यापूर्व कामांची तयारी केलेली असून पूर्वतयारी ही सुरू केलेली आहे आणि पाणी टंचाई कोणत्याही प्रकारचा नसल्याचा दावा हा महानगरपालिकेकडून केला जातो। मात्र दुसरीकडची परिस्थिती जर आपण पाहिली असेल तर अंत्यविधीच्या विधीसाठी कोणत्याही प्रकारचं पाणी उपलब्ध होत नसल्याच्या घटना घडतात। पावसाळ्यापूर्व कामांची पूर्वतयारी नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या सर्व गोष्टीला जबाबदार हे पनवेल महानगरपालिका असल्याचं देखील येथील स्थानिक नागरिकांनी भावना व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।